मागे गाडी बघा, गाडी बघा. आधा घंटा रोज. नमस्कार, माझं नाव चिराग. मी बायसिकल मेयर ठाणे. हे जो आपला चालू आहे आज फिट इंडियाचं मूवमेंट आहे संडेज ऑन सायकल. सो संडेज ऑन सायकल हे पूर्ण भारतात 5000 लोकेशन्समध्ये एव्हरी संडे ते होतंय. एव्हरी संडे ते वेगवेगळे कम्युनिटीजला आपण ते टार्गेट करतोय. टीचर्स, पोस्टमॅन, डॉक्टर्स सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय. हा संडे आपल्या मीडियाचे आणि जर्नलिस्टचे जे भाऊ बहिणी त्यांच्यासाठी आपण ते हे सगळं ऑर्गनाईज केलं आज ठाण्यामध्ये. ठाणा महानगरपालिकाच्या इकडे आपण हे छोटंसं राईड त्यांच्यासोबत आपण ते राईड करतोय. आपला उद्देश हेच आहे की पूर्ण भारतमध्ये सगळे आपण फिट व्हावं आणि सायकलिंग करावं. दर संडेला जेवढं होईल तेवढं आपण छोटे छोटे राईड्स, आपण मोटरगाडी आणि आपले जे वाहनं आहेत ते सोडून सायकलिंग करावं, हेच आमचा उद्देश आहे. स्पोर्ट्स मिनिस्टर आमचे जे आहेत इंडियाचे डॉक्टर मनसुख मांडवियाजी आणि रक्षाताई खडसेजी यांच्या अंतर्गत हा जो फिट इंडिया संडेज ऑन सायकल आहे, तर त्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि आपले जे मीडियाचे जे ठाणेचे जे जेवढे पण जर्नलिस्ट आहेत त्यांचा धन्यवाद देतो. व्हील्स अँड बॅरेल्स, BYCS इंडिया त्यांचा धन्यवाद देतो. आणि आमचे सोबत जे पण सायकलिस्ट आहेत आज आणि सगळेजण त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिक तंदुरुस्त राहावेत, आरोग्यदायी त्यांचं जीवन जगावं याकरता फिट इंडिया ही संकल्पना आणलेली आहे. त्या संकल्पनेनुसार सायकलिंग जी आहे, सायकल करतात, सायकलने देखील आपण तंदुरुस्त राहू शकतो. तर अर्धा घंटा दर दिवशी जर आपण सायकलिंग केली तर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, आपलं फिटनेस चांगला राहतो, आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्याला शक्ती मिळते. त्याकरता ही संकल्पना केंद्र सरकारने आणलेली आहे. आणि मोदी सरकारने आपल्या देशातील सर्व लोक जर तंदुरुस्त राहिले तर देश आपला आरोग्यदायी राहील, प्रगतीवर जाईल, आपल्याला ऊर्जा निर्माण होईल आणि आपण आपल्या देशाकरता आपल्या शक्ती आपल्याला खर्च करता येईल. या उद्देशाने हे जे फिट इंडिया केले संकल्पना केली आहे, ते प्रत्येक आठवड्याला प्रत्येक कम्युनिटी लोकांना घेऊन सायकलिंग जे आपले लोक आहेत म्हणजे चिराग शाह आणि त्यांची लोक ते संपूर्ण आपल्या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये लोकांना घेऊन सायकलिंग करतात आणि सायकलिंगचं महत्त्व पटवून देतात. आणि ह्या आजच्या सायकलिंगच्या योजनेमध्ये किंवा सहभागामध्ये पत्रकारांना सहभागी करून घेतलं. आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य यात सहभागी झाले होते आणि आम्हाला देखील फिटनेसची आवश्यकता आहे. तर ह्यांनी केंद्र सरकारने जो फिटनेसचा मंत्र दिला आहे त्या फिटनेसच्या नुसार आमचा संघ देखील यापुढे फिटनेस राखेल आणि देशाची सेवा करेल. देशातील सर्व नागरिकांनी पत्रकार आमचे दिवस रात्र मेहनत करत असतात आणि आमचं जीवन धावपळीचं असतं. आता आम्ही मोटरसायकलने ह्या गोष्टी वापरतो. तर आपण जर सायकल वापरली, आता सायकल ह्याच्या पण सायकल आल्या आहेत, इलेक्ट्रिक सायकल पण आहेत, तर त्या वापरल्या तर आपल्या देशाचं पर्यावरण सुद्धा प्रदूषण होणार नाही आणि आपल्या पर्यावरणाचा समतोल राहील. पर्यावरण राखण्यात आपण मदत करू. खारीचा वाटा असेल तर आपल्या लोकांनी, सर्व ठाणेकरांनी आणि सर्व देशातील लोकांनी सायकलचा वापर करावा, ही सर्वांना माझे आव्हान आहे.